लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी आता समोर येत आहे। सोलापूर शहराच्या अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या रेल्वेचा जो 1922 साली ब्रिटिशांनी बांधलेला जो जुना पूल आहे तो आता जमीनदोस्त होणार आहे। नेमकी या संदर्भात तारीख जी आहे रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नव्हती, मात्र आज मध्य रेल्वे सोलापूर विभागाने या पुलाच्या पाडकामासंदर्भात मोठी माहिती प्रसार माध्यमांना दिलेली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 डिसेंबरला भैया चौकातील अर्थात अण्णाभाऊ साठे चौकातील हा ब्रिटिशकालीन 103 वर्ष जुना असलेला रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे आणि त्याचे मोठे काम हाती घेण्यात येणार आहे। रेल्वे पुलाच्या या पाडकामामुळे मध्य रेल्वे सोलापूर विभागातून जाणाऱ्या अनेक गाड्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट देखील करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत 14 डिसेंबरला हा रेल्वे पूल आहे तो पाडण्यात येणार आहे। 1922 साली ब्रिटिशांनी सोलापूरच्या रेल्वे दळणवळणात एक मोठं पाया या ठिकाणी टाकण्यात आलेला होता आणि त्याच्या अंतर्गत हा भैया चौकातील रेल्वे पूल बांधण्यात आलेला होता। मात्र आता हा 102 किंवा 103 वर्ष जवळपास झालेले आहेत आणि हा रेल्वे पूल जुना झालेला आहे। तो कोणत्याही स्थितीत कोसळू शकतो किंवा मोठी जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे रेल्वे प्रशासन असेल, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असेल यांनी हा आता रेल्वे पूल पाडून त्या ठिकाणी नवा मोठा रेल्वे पूल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। अनेक वेळा अनेक वर्ष हा रेल्वे पूल कधी पाडणार, त्याचं विस्तारीकरण कधी होणार याची चर्चा रंगू लागलेली होती। जवळपास 3 वेळा या कामाचे टेंडर निघालेले होते आणि 3 वेळा हा रेल्वे पूल पाडण्यात येणार होता, मात्र 3ही वेळा या कामामध्ये डिले झालेला होता। मात्र यंदा मात्र फुल अँड फायनल प्रक्रिया झालेली आहे। 14 डिसेंबरला हा रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे। त्यामुळे 14 डिसेंबरला जे आहे तब्बल 11 तासाचा मेगा ब्लॉक या ठिकाणी असणार आहे। म्हणजे 11 तासाच्या मेगा ब्लॉक मध्ये कोणतीही रेल्वे गाड्या आहे सोलापूर प्लॅटफॉर्मवरून जाणार नाहीत किंवा तिथून येणार नाहीये। सोलापूरच्या इतिहासात हा मोठा मेगा ब्लॉक असल्याचं बोललं जात आहे। याच बातमीला घेऊन याच विषयाला घेऊन आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की नेमकं किती दिवस हे ब्लॉक चालणार आहे, कोणकोणत्या गाड्या रद्द झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं रेल्वे प्रशासनानं आम पब्लिकसाठी कशी माहिती दिली जाणून घेऊया आजच्या या विशेष बातमीतून। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी जौहर शेख। अण्णाभाऊ साठे चौकातील 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन रेल्वे पूल 14 डिसेंबरला पाडण्यात येणार आहे। त्यामुळे 14 डिसेंबर रोजी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 11 तास मेगा ब्लॉक ठेवण्यात आलेला आहे। 9 गाड्या रद्द झालेल्या आहेत, 9 गाड्यांचा मार्ग वळवण्यात आलेला आहे, तर 2 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत, तर 2 गाड्या शॉर्ट ओरिजिनेशन मध्ये वळवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत ही प्रक्रिया कशी असणार आहे, किती दिवस रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक आहे, किती गाड्या रद्द झालेल्या आहेत याची सविस्तर माहिती चला तर मग आपण जाणून घेऊया। 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत म्हणजे जवळपास 11 तासचा ब्लॉक मध्य रेल्वे सोलापूर विभागाने जाहीर केला आहे। 14 डिसेंबर रोजी एकूण 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्या पुढील प्रमाणे ट्रेन क्रमांक 114146 होस्पेट सोलापूर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 114148 सोलापूर पुणे एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11415 सोलापूर होस्पेट एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 71442 वाडी सोलापूर डेमो, ट्रेन क्रमांक 01461 सोलापूर दौंड डेमो स्पेशल, ट्रेन क्रमांक 11421 हडपसर सोलापूर डेमो, ट्रेन क्रमांक 01425 दौंड कलबुर्गी डेमो स्पेशल, ट्रेन क्रमांक 01465 सोलापूर कलबुर्गी डेमो, ट्रेन क्रमांक 01426 कलबुर्गी दौंड विशेष या 9 गाड्या 14 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आल्या आहेत। तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत। त्या पुढील प्रमाणे ट्रेन क्रमांक 16335 म्हैसूर पंढरपूर गोलगुमज एक्सप्रेस दिनांक 13 डिसेंबर 25 रोजी हुबळी लोंढा मिरज पंढरपूर मार्गे वळवण्यात येणार आहे। ट्रेन क्रमांक 16336 पंढरपूर म्हैसूर गोलगुमज एक्सप्रेस 14 डिसेंबर 2025 रोजी पंढरपूर मिरज लोंढा हुबळी मार्गे वळवण्यात येणार आहे। ट्रेन क्रमांक 5766 विजयपुरा रायचूर पॅसेंजर 14 डिसेंबर 2025 रोजी विजयपूर होडगी वाडी मार्गे वळवली जाईल। होडगी सोलापूर होडगी सेवा बंद राहणार आहे। ट्रेन क्रमांक 5766 रायचूर विजयपूर पॅसेंजर 14 डिसेंबर रोजी वाडी होडगी विजयपूर मार्गे वळवली जाणार आहे। ट्रेन क्रमांक 1632 तिरुवनंतपुरम सेंट्रल सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस ही दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी गुंटकल बल्लारी होस्पेट गदग हुबळी लोंढा मिरज
पुणे मार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 11302 बेंगळुरू सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस 13 डिसेंबर 25 रोजी गुंटकळ बल्लारी होसपेट गदग हुबळी लोंढा मिरज पुणे मार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 11301 सीएसएमटी मुंबई बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी पुणे मिरज लोंढा हुबळी गदग होसपेट बल्लारी गुंटकळ मार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 18520 एलटीटी मुंबई विशाखापट्टणम एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी कुर्डुवाडी लातूर लातूर रोड खानापूर विकाराबाद मार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 12025 पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस 14 डिसेंबर 2025 रोजी कुर्डुवाडी लातूर लातूर रोड बीदर विकाराबाद मार्गे वळवण्यात येणार आहे. काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 12169 पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी कुर्डुवाडीपर्यंत धावेल. ट्रेन क्रमांक 11312 हसन सोलापूर एक्सप्रेस 13 डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंत धावणार आहे. काही गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन्स करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 12170 सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी कुर्डुवाडी येथून सुटेल आणि ट्रेन क्रमांक 11331 सोलापूर हसन एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी कलबुर्गी येथून सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 17308 बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी तिच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिटांनी पूर्ववत नियंत्रित केली जाणार आहे. काही गाड्यांचे रिशेड्यूल करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 16332 कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी कन्याकुमारी येथून सकाळी 8:40 ऐवजी 2 तासांनी 10:40 सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 16381 पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस 14 डिसेंबर 2025 रोजी पुण्याहून रात्री 11:45 सुटणारी 1 तासाने म्हणजे 12:45 वाजता सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस 13 डिसेंबर 2025 रोजी भुवनेश्वरहून दुपारी 2:40 ऐवजी 2 तासांनी सायंकाळी 4:40 सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 11019 सीएसएमटी मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस 14 डिसेंबर 2025 रोजी सीएसएमटी मुंबईहून दुपारी 2 ऐवजी 2 तासांनी सायंकाळी 4 वाजता सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 12026 हैदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी हैदराबादहून दुपारी 2:40 ऐवजी 2 तासांनी सायंकाळी 4:40 सुटणार आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:10 ते दुपारी 1:40 पर्यंत 2 तास 30 मिनिटांचा देखील ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या दिवशी ट्रेन क्रमांक 11415 सोलापूर होसपेट एक्सप्रेस कॅन्सल करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 11416 होसपेट सोलापूर एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 11418 सोलापूर पुणे एक्सप्रेस 15 डिसेंबर रोजी कॅन्सल करण्यात आली आहे. तसेच ट्रेन क्रमांक 57661 रायचूर विजयपुरा पॅसेंजर, ट्रेन क्रमांक 57662 विजयपुरा रायचूर पॅसेंजर, ट्रेन क्रमांक 12169 पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12170 सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 20953 चेन्नई सेंट्रल अहमदाबाद एक्सप्रेस 90 मिनिटांनी नियंत्रित केल्या जाणार आहे. त्याचबरोबर मंगळवार 16 डिसेंबर आणि बुधवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 2:10 ते संध्याकाळी 5:40 पर्यंत 3 तास 30 मिनिटाचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामध्ये ट्रेन क्रमांक 57662 विजयपुरा रायचूर पॅसेंजर ही 16 डिसेंबर व 17 डिसेंबर रोजी विजयपुरा होडगी वाडी मार्गे वळवली जाणार आहे. ट्रेन क्रमांक 57661 रायचूर विजयपुरा पॅसेंजर 16 डिसेंबर व 17 डिसेंबर रोजी वाडी होडगी विजयपुरा मार्गे वळवली जाणार आहे. तर ट्रेन क्रमांक 16382 कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस 16 डिसेंबर व 17 डिसेंबर रोजी 30 मिनिटांनी नियंत्रित केली जाणार आहे. गुरुवार 18 डिसेंबर आणि शुक्रवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत 3 तास 30 मिनिटांचा देखील मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ट्रेन क्रमांक 11331 सोलापूर हसन एक्सप्रेस 20 मिनिटांनी नियंत्रित केली जाणार आहे. ट्रेन क्रमांक 17308 बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस 40 मिनिटांनी नियंत्रित केली जाणार आहे. अशा पद्धतीनं सोलापूरच्या भैया चौक येथील रेल्वे पूल पाडकामावेळी दिनांक 14 डिसेंबर 15 डिसेंबर 16 ते 19 डिसेंबर पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आले आहे. त्या दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना मध्य रेल्वे सोलापूर विभागाने केलेल्या आवाहनानुसारच खात्री करूनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाने केले आहे.